तर माझ्या लक्षात आलं की आपल्याला एकच मदत होऊ शकते, ती म्हणजे मनसेकडून. बऱ्याच लोकांनी मला मेसेज केले की राज ठाकरे यांना तुम्ही संपर्क करून बघा, राज साहेब तुम्हाला नक्की मदत करतील. आमच्या एका मित्राचा 1 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला आणि तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्या मेंदूला मार लागला आणि त्याला गोवामध्ये बांबोळी हॉस्पिटल जे आहे, गोवा सरकारी हॉस्पिटल, तिथे त्याला ॲडमिट करण्यात आलं. थोड्या दिवसांनी त्याला जसं बरं वाटलं तसं त्याला सिंधुदुर्गमध्ये शिफ्ट करण्यात आलं. आता काही टेस्ट वगैरे ज्या आहेत त्यासाठी परत त्याला सिंधुदुर्गातनं गोवा जायला लागत होतं आणि यामध्ये फॅमिलीची आर्थिक परिस्थिती जी होती ती एवढी चांगली नसल्यामुळे आम्ही असं ठरवलं की यासाठी आपण सगळ्यांनी सोशल मीडियावरती लोकांकडनं पैसे मागू आणि त्या पैशातून त्याचा जो काही ट्रीटमेंट येईल ती आपण करू. म्हणून आम्ही ठरवलं त्याला मुंबईला आणूया. ते मी आपल्या मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये गेले. KEM हॉस्पिटलमध्ये ते रिपोर्ट्स दाखवले. मला सांगण्यात आलं की त्याला इथे आणल्यानंतर पहिले त्याचं चेकिंग करावं लागेल, त्याचे सगळे रिपोर्ट्स आम्हाला परत नव्याने काढावे लागतील, त्यानंतरच आम्ही पुढची ट्रीटमेंट देऊ शकतो. तर